असं म्हटलं जातं की दिल्ली शहराला एकूण 7 आयुष्य होती. ते अनेक वेळा बेचिराग झालं आणि पुन्हा उभारलंही गेलं. आणि प्रत्येक वेळेस दिल्लीच्या शासकानं नवीन किल्लाही बांधला आणि तटबंदी उभारली. आपल्याला दिल्लीत अनेक किल्ले आणि त्यांचे अवशेष पाहायला मिळतात. त्यातले काही तर या किल्ल्यापेक्षाही जुने आहेत. पण तरीही या किल्ल्याला मानाचं स्थान देण्यात आलंय आणि याला पुराणा किल्ला, जुना किल्ला म्हटलं जातं. इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे ती ही जागा आहे जिथे हिंदू महाकाव्य महाभारतात उल्लेखलेलं पौराणिक शहर इंद्रप्रस्थ हे होतं. नुकत्याच झालेल्या किल्ल्यातील उत्खननानं या विश्वासाला दुजोराच दिलाय. कलिंजार आणि चुनार या किल्ल्यांवर विजय प्राप्त केल्यानंतर हुमायूने दिनपनाह या आपल्या नवीन राजधानीचा पाया रचला. इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे आज जिथे जुन्या किल्ल्याचे अवशेष आहेत त्या ठिकाणी त्याने त्याच्या बांधकामाची सुरुवात केली होती. काही कालावधीनंतर त्याचा पराभव शेरशाह सूरने केला आणि त्याला दिल्ली सोडून जाणं भाग पडलं. असं म्हटलं जातं की हुमायूने बांधलेल्या सर्व इमारती जेत्यांनी नेस्तनाबूत करून टाकल्या आणि नवीन मजबूत किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. पण किल्ला बांधून पूर्ण होण्यापूर्वीच शेरशाहचा मृत्यू झाला आणि या किल्ल्याचं बांधकाम हुमायूने पूर्ण केलं. या ठिकाणाचं प्राचीनत्व महाभारताच्या काळापर्यंत मागे जातं. याचा उल्लेख फक्त प्राचीन साहित्यात म्हणून नाही तर संस्कृत साहित्यातही इंद्रप्रथ म्हणून केलेला आहे. पर्शियन साहित्यामध्ये देखील या विशिष्ट जागेचा उल्लेख इंद्रप्रथ म्हणून केलेला आहे. आणि इंद्रप्रथ हे त्या 5 ठिकाणांपैकी एक आहे जी ठिकाणं पांडवांना पाहिजे होती. इंद्रप्रथ, तिलपथ, बागपथ, सोनीपथ आणि हे ठिकाण देखील पुरातत्वशास्त्रीय उत्खननांच्या आधारावर यापूर्वी हस्तिनापूर तिथे युद्धभूमीच्या स्थानाचं उत्खनन करण्यात आलं. तिथे खालील तळाशी आम्हाला काही मातीची भांडी मिळाली, PGW पेंटेड ग्रेवर पॉटरी, जी महाभारतातील भांडी म्हणून ओळखली जातात. आणि त्याच प्रकारची मातीची भांडी या उत्खननात देखील सापडली, ज्यामुळे पर्शियन साहित्याला देखील पुष्टी मिळते तसंच संस्कृत साहित्याला देखील मिळते. या स्थळावरील उत्खननामध्ये महाभारत काळातील अवशेष खणून काढण्यात आले आहेत. महाकाव्यात ज्या इंद्रप्रस्थाचा उल्लेख केला गेला आहे ते या परिसरातच असण्याची शक्यता आहे. उत्खनन निर्विवादपणे सिद्ध करतं की या ठिकाणी ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी सुमारे 1000 वर्षे आधी इथे वसाहत होती. मातीची आणि चिनी मातीची भांडी या गोष्टीची साक्ष देते की हुमायूं आणि शेरशाह ज्या जागेवर किल्ल्याचं बांधकाम करीत होते ती जागा म्हणजेच संस्कृतीचं उगमस्थान होतं. जेव्हा उत्खनन करण्यात येत होतं तेव्हा आम्हाला मौर्य काळापासून ते मोगलांच्या काळापर्यंतचे पुरावे मिळत गेले, कुठल्याही प्रकारचा खंड न पडता. अशा प्रकारची जागा मिळणं, कुठलाही खंड न पडता खूपच असाधारण गोष्ट आहे. याचा अर्थ असा झाला की महाभारत काळानंतर तिथे मौर्य काळापासून जी वस्ती झाली ती सुंग कुशांपासून ते थेट सलगपणे मध्ययुगीन काळापर्यंत त्या ठिकाणी सलगपणे अशी वसाहत होती. त्या प्रकारे आपल्यासाठी ऐतिहासिक दृष्ट्या ते खूपच महत्वाचं आहे. फिरोजाबाद, तुगलकाबाद आणि सिरी येथील सगळ्याच किल्ल्यांनी वेगवेगळ्या वेळी खूप महत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. पण 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत सर्वच किल्ल्यांची पडझड झाली होती आणि फक्त अवशेष उरले होते. एका शक्तिशाली किल्ल्याची आवश्यकता होती. जी काही मोगल शहरं आपल्याकडे होती त्यांची आपण 2 प्रकारांमध्ये वर्गवारी करू शकतो. एक तर जिथे जहापनाह म्हणजेच हुमायूं किंवा शेरशाह राहायचे ती जागा, ते या संरक्षित तटबंदीच्या भागात राहायचे. पण सामान्य नागरिक जे या शहराबाहेर राहायचे म्हणजेच दीनपनाही नावाच्या प्रदेशात, हुमायूंच्या कबरीपासून ते थेट फिरोजशाह कोटलापर्यंत, जे दिल्लीचं 5वं शहर होतं. अल्लाउद्दीन खिलजीने बांधलेल्या सिरी शहराची पूर्णपणे पडझड झाली आहे. शहरीकरण आणि विकासाच्या कारखान्याखाली जुनी बांधकामं निर्दयीपणे उद्ध्वस्त करायचं निमित्तच मिळालं जणू.
त्याची जागा घेतली फोफावणाऱ्या विद्रूप बांधकामांनी. अलाउद्दीन खिलजीने हा किल्ला बांधला, ज्याला सिरीचा किल्ला झियाउद्दी बर्नीने म्हटलं आहे, जो 13व्या शतकातील इतिहासकार होता. त्याने लिहिलंय की अलाउद्दीन खिलजीने खूप मोठा किल्ला बांधला होता. तो इतका मजबूत होता की जेव्हा मंगोलांनी दिल्लीवर हल्ला केला तेव्हा मंगोल सिरीच्या किल्ल्यात प्रवेश करू शकले नाही. तुघलकाबादचा किल्ला म्हणजे सल्तनतीच्या काळातला एखाद्या शहराला पूर्णपणे तटबंदीने संरक्षित करण्याचा पहिलाच प्रयत्न. यावरून अंदाज करायला हरकत नाही की जुन्या किल्ल्यांचं बांधकाम करणाऱ्यांना याहीपेक्षा भव्य आणि मजबूत किल्ला बांधण्याची प्रेरणा मिळाली असावी. पाणिपतच्या युद्धानंतर एका नव्या प्रकाराच्या किल्ल्याची आवश्यकता पण निर्माण झाली होती. कारण दारुगोळ्याच्या वापरामुळे आता सगळे जुने किल्ले बिनकामाचे झाले असल्याची जाणीव पण झाली होती. मध्ययुगीन काळात मध्य आशिया आणि इतर ठिकाणी देखील संरक्षित शहरांची परंपरा पाहायला मिळते. तर गयासुद्दीन तुघलक हा पहिला सुलतान आहे ज्याने तुघलकाबादमध्ये तुघलकाबाद किल्ल्याच्या मागे संरक्षित शहर वसवलं, म्हणजे जर कुणी हल्ला केलात तर प्रजेचं रक्षण सुद्धा करता येऊ शकेल. फिरोजशाह कोटला येथील किल्ला पूर्णपणे नष्ट झाला आहे. उरलेत फक्त दगड-धोंडे. फिरोजाबाद शहराचं तर मागमूसही इथे दिसत नाही, जे त्याच्या वासवणाऱ्याच्या स्मरणार्थ बांधली गेली होती. फक्त अशोक स्तंभ दुरून पाहता येतो. जेव्हा फिरोजशाह कोटलाचा किल्ला उभारायचं ठरलं तेव्हा 14 गावं ताब्यात घेतली होती. त्या 14 गावांमधलं एक गाव इंद्रपथ पण आहे. आणि इंद्रपथ ते नाव आहे जे महाभारतातलं नाव आहे. तर काही ना काही संबंध नक्कीच आहे इंद्रपथ नाव असल्यामुळे असावा. आणि आज देखील हा भाग इंद्रपथच्या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्या संदर्भात आपण त्याला ओळखतो. दगड आणि मातीने बांधलेली 20 मीटर उंच आणि 15 मीटर रुंद भिंत जुन्या किल्ल्याचं संरक्षण करते. भिंतीचा पाया रुंद आहे आणि ती वर निमुळती होत जाते. आक्रमणाला निष्फळ करण्यासाठी बाहेरच्या बाजूला 2 स्तरांवर ओटे बांधले आहेत. हा किल्ला यमुनेच्या काठावर बांधण्यात आला होता. नदीचं पाणी खोल कालव्याद्वारे किल्ल्याच्या सभोवतालच्या खंदकात आणलं जायचं. शेरशाहचं नाव या किल्ल्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. हा अफगाणी साध्य सैनिकापासून आपलं आयुष्य सुरू करून निव्वळ आपल्या कर्तृत्वाच्या आणि असामान्य हिमतीच्या जोरावर प्रगती करत शिखरावर पोहोचला होता. त्याने वास्तवाशी कधी संपर्क तुटू दिला नाही आणि नेहमीच आपल्या सामान्य प्रजेच्या सुखदुःखाशी सहानुभूती ठेवली. या भव्य किल्ल्यात देखील त्याची साधी आणि सोपी राहणी स्पष्टपणे दिसून यायची. त्याचं देखील एक स्वप्न होतं, एक शक्तिशाली हिंदुस्थानाचं, आणि हिंदुस्थानच्या छोट्या छोट्या तुकड्यांना संपवून टाकायचं होतं. तोपर्यंत हा देश, हे राज्य कृषी अर्थशास्त्रावर अवलंबून होतं. तर त्याने दुसरा पर्याय शोधून काढला आणि त्यासाठी त्याने रस्ते बांधायला सुरुवात केली आणि त्याने ग्रँड ट्रंक रोड बनवला. अर्थशास्त्राच्या विकासाचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे व्यापार. हा त्याच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे, कारण तोपर्यंत कोणत्याही राजाने अशा प्रकारे विचार केला नव्हता. आणि हेच अकबरानेही उचलून धरलं, म्हणजेच महसूल प्रशासनाला सुद्धा मजबूत केलं आणि व्यापाराला सुद्धा. शेरशाह या किल्ल्यात राहणारा पहिला आणि शेवटचा शासक होता.
आणि या ठिकाणी राहून आपल्या पसरलेल्या साम्राज्यावर राज्य केलं. त्यानं एक महत्वाचा राजमार्ग बांधला, पटनापासून पेशावरला जोडणारा. त्यानं वाहतुकीचा विकास केला आणि जमीन सुधारणा अंमलात आणली. तो एक कुशल प्रशासक होता आणि त्याने मोठ्या प्रमाणात सरंजामी भ्रष्टाचार संपवला. शेरशहाने ऐतिहासिकदृष्ट्या अफगाण शासन भारतात पुनरुज्जीवित केलं. त्याचं भारतातील अफगाण शासन दुसरं म्हणता येईल. पहिलं अफगाण शासन केलं ते लोदींनी आणि त्याचमुळे त्याचं कौतुक खूप अफगाणी इतिहासकार करतात किंवा इतिहासकार ज्यांचा अफगाणचा अभ्यास आहे की तोच असा होता ज्याने अफगाण सल्तनतीची कीर्ती सर्वदूर जगभरात द्विगुणित केली. शेरशाह प्रवेशद्वार बाकी दरवाजांपासून दूर खैरुली मशिदीजवळ बांधलेलं आहे. ते रंगीबेरंगी फरशांनी आणि सुंदर अमूर्त नक्षीकामांनी सुशोभित केलेलं आहे. हिंदू आणि इस्लामिक चिन्ह त्याच्या सजावटीसाठी एकत्रित वापरण्यात आले आहे. त्याचे द्वार बहुमजली आहे आणि शेरशाहच्या शासन काळात त्याचा वापर मुख्य प्रवेशद्वार म्हणून केला जात असावा. सूर वास्तुशास्त्र जे आहे त्याच्यात एक रांगडेपणा आहे, नाजूकपणा नाहीये सूर वास्तुशास्त्रात. आणि शेरशाह सुरीचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते त्याला प्रतिबिंबित करतं. खैरुल मंजिल मशीद किल्ल्यातील सर्वात जुन्या बांधकामांपैकी एक आहे. किल्ल्यातील इतर इमारतींपेक्षा ही संपूर्णतः वेगळ्या शैलीत बांधली गेली आहे. याच्या नावाचा अर्थ सर्वोत्कृष्ट इमारत असा आहे. असं म्हटलं जातं की ही अकबराच्या पालक मातेने बांधायला सांगितली होती. शेरशाहने अनेक भव्य वास्तू उभारल्या नसतील, पण तो एक कणखर शासक म्हणून आणि त्याच्या सुधारणांमुळे अजूनही लक्षात राहतो. कमी वेळात ज्या इमारती बांधल्या गेल्या त्यांचं सिमेंट जास्त मजबूत नव्हतं. हे त्यावेळच्या राजकीय परिस्थितीच्या प्रतिकूलतेला प्रतिबिंबित करतं की शेरशाह साम्राज्याचं एकीकरण आणि त्याचे जे स्थानिक सरदार होते त्यांच्याबरोबरचं वैमनस्य ते त्या वास्तुशास्त्रातून प्रतिबिंबित होतं की तो पूर्णपणे एकाग्र होऊ शकत नव्हता. किला एक कोना मशीद तिच्या नावाला सार्थक करते, कारण ती किल्ल्याच्या एका टोकाला बांधली होती. शेरशाहने बांधलेल्या सगळ्या इमारतींमध्ये फक्त ही एकच इमारत शाबूत राहिली. अत्यंत विशिष्ट शैलीत बांधली गेलेली ही मशीद दिल्लीतील इतर कुठल्याही मशिदींपेक्षा वेगळी आहे. ती संगमरवरी दगड आणि मौल्यवान रंगीत खड्यांच्या जडाव कामाने सुशोभित करण्यात आली आहे. इथे सज्जा आणि सुंदररित्या सुशोभित केलेल्या कमानी आणि मिनार आहेत. असं लक्षात येतं की जेवढी बांधिलकी आणि एकाग्रता प्रशासकीय सुधारणांसाठी दिली गेली तेवढीच याच्या बांधकामासाठी देखील दिली गेली. चार 5 वर्षांच्या छोट्याशा कालावधीत अनेक प्रकारचे प्रघात आणि धोरणं लागू करण्यात तो यशस्वी झाला. मोगल प्रशासनासाठी त्या एक प्रकारच्या रूपरेखा म्हणून कामी आल्या. अबू फजल अकबराचा आणि त्याच्या साम्राज्याच्या अधिकृत इतिहासकाराने हे मान्य केलंय, जरी तो त्याला शेरशाह न म्हणता शेरखान म्हणतो. तो मान्य करतो की ही उपाययोजना
किंवा ह्या धोरणाची सुरुवात शेरशहाने केली आणि ती नंतर अकबराने अवलंबली, आत्मसात केली आणि अर्थातच तिला परिपूर्ण केलं. त्याच्या शासनकाळाच्या सुरुवातीला शेरशहाला सुंदर आणि आरामदायक इमारतींचा विचार करायला वेळ नव्हता. जेव्हा त्याला थोडासा विश्रामाचा वेळ मिळाला तेव्हा त्याने किला ए कोना मशीद बांधली. ती कुठल्याही राजमहालापेक्षा कमी आकर्षक नाहीये. पर्सी ब्राऊनने ठामपणे म्हटलं आहे की ही मशीद भारतीय वास्तुशास्त्राच्या मुकुटातील एका नेत्रदीपक हिऱ्याप्रमाणे आहे. आपण जेव्हा या मशिदीत उभे राहतो तेव्हा शेरशाहच्या उदात्त एकीकृत करणाऱ्या दृष्टीने प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. अशी दृष्टी ज्यात महान वैविध्यता सामावलेली होती. नेमकी हीच मानसिकता देखील त्याच्या प्रशासनात आणि सुधारणांमध्ये प्रतिबिंबित होते. तो विविध प्रकारच्या वेगवेगळ्या अफगाणी जमाती आणि वंशांना एकत्रित संघराज्यात गुंफण्यास यशस्वी झाला आणि मुत्सद्दीपूर्ण उपाययोजनांनी आणि एकामागोमाग एक किल्ले मिळवत त्याने हळूहळू आणि सावकाशीने एक अत्यंत शक्तिशाली साम्राज्य निर्माण केलं, जे मोगलांच्या ताकदीशी बरोबरी करू शकेल. आणि त्याने हुमायूचा पराभव करून स्वतःची सत्ता स्थापन केली 1540 मध्ये. आणि 1540 ते 1545 या दरम्यानचा त्याचा शासनकाळ खूपच घडामोडींनी भरलेला होता. मशिदीच्या वरच्या मजल्यावर गेलं की आपण एखाद्या हिंदू मंदिरात आहोत अशी स्पष्ट भावना होते. असाही दावा करता येऊ शकत नाही की हा भाग जुन्या हिंदू इमारतीचा अवशेष असेल म्हणून, कारण शेरशहाने ही पूर्णतः नव्याने बांधली होती. असं म्हणायला हरकत नाही की तो शेरशहाच होता ज्याने सर्वप्रथम हिंदू आणि इस्लामिक वास्तुशास्त्राच्या सामंजस्यपूर्ण मिलाफाला राजाश्रय दिला. त्यानंतर अकबराने तो स्वीकारून त्याला परिपूर्ण केलं. दिल्लीच्या या जुन्या किल्ल्यात दुर्दैवी मोगल सम्राट हुमायूच्या आठवणी अजून रेंगाळतायत. आपल्या वडिलांच्या म्हणजेच बाबरच्या मृत्यूनंतर हुमायूला मोगल साम्राज्य वारसा हक्कानं मिळालं, पण शांतपणे राज्य करणं त्याच्या नशिबातच नव्हतं. शेरशाह सूरनं अफगाणच्या भाडोत्री सैनिकानं त्याचा पराभव केला आणि दिल्ली बाहेर पिटाळलं. शेरशाहच्या मृत्यूनंतरच हुमायूँ पुन्हा दिल्लीत येऊन आपल्या वारशावर ताबा मिळवू शकला. पण तरीही बिचाराच्या नशिबात शांतपणे आणि आनंदाने राज्य करणं नव्हतंच. त्याने त्याचे अखेरचे दिवस इथे घालवले, इथे लायब्ररीत बसून पुस्तकं वाचत. दुर्दैवानं एका सायंकाळी तिन्ही सांजेला तो पायऱ्यांवरून पडल्यामुळे त्याची मान मोडली आणि तो मेला. विन्संट स्मिथ या इंग्रज इतिहासकारानं अगदी योग्य म्हटलंय की दुर्दैवी हुमायूँ आयुष्यभर गडगडतच राहिला आणि गडगडतच निघून गेला. शेर मंडल अष्टकोनी दुमजली मनोरा लाल दगडांनी बांधलेला. लाल पार्श्वभूमीवर पांढऱ्या दगडांच्या जडाव कामाचा वापर अमूर्त नक्षी कामासाठी करण्यात आला आहे. आख्यायिकेप्रमाणे शेरशहाने हे आपल्या करमणुकीसाठी बांधले होते. कालांतराने हुमायूने याचा वापर पुस्तकालय म्हणून केला. दिल्लीत किल्ल्यांची कमतरता नव्हती जेव्हा हुमायूँ आला. रायपिठोराचा किल्ला होता, फिरोजशाह कोटला होता, तुघलकाबादचा किल्ला होता. एवढे सगळे किल्ले असताना अजून एक नवीन किल्ला बांधण्यात काहीच अर्थ नव्हता. पण प्रत्येक बादशाला आपली छाप सोडायची असते. पुढे अनेक वर्ष त्या किल्ल्यांच्या निमित्ताने, त्या वाड्यांच्या निमित्ताने आपली आठवण राहावी म्हणून हा किल्ला बांधला गेला. अनेकदा बांधून झाल्यावर हुमायूँ देखील तिथेच काही वर्ष राहिला. पूर्वीच्या काळात देखील अकबराच्या वेळी तेव्हा देखील हाच किल्ला वापरला जायचा.
बडा दरवाजा म्हणून ओळखलं जाणारं हे द्वार खूपच भव्य आणि प्रभावशाली आहे. काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे शेरशहाने हे बांधायला घेतलं, पण हुमायूने पूर्ण केलं. या द्वाराच्या वर तैनात सैनिक दूरवरून येऊ घातलेल्या धोक्यावर नजर ठेवू शकायचे. तलाकी दरवाजा औपचारिक समारोहांच्या निमित्ताने वापरला जावा या हेतूने बांधला गेला असावा. त्याच्या विचित्र नावावरून असं लक्षात येतं की ज्यांनी तो बांधला त्यांनी त्याचा वापर तो पूर्ण झाल्यावर लगेचच सोडून दिला असावा. सैनिकांसाठीच्या बॅरेक्स या द्वाराच्या शेजारी बांधण्यात आल्या होत्या. प्राणी संग्रहालयाकडे तोंड करून असलेला उद्ध्वस्त हुमायूं दरवाजा आजच्या घडीला बंद करण्यात आला आहे. हुमायूंच्या काळात तटबंदीच्या बाहेरच्या भागात अनेक इमारती बांधल्या गेल्या. याचा वापर खूपच मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. याच्या आसपासच्या परिसरात देखील वसाहत वाढली होती. जेव्हा हुमायूं किल्ल्यात परतला तेव्हा त्यांच्यासाठी सोयीसुविधा, शाळा, शिक्षण याच परिसरात झालं. हजरत निजामुद्दीन पण काही फार दूर नव्हते, जवळच होते. हजरत निजामुद्दीन यांच्यामुळे या भागाची सामाजिक प्रतिष्ठा खूप होती, पण ह्याचं राजकीय दृष्ट्या फारसं महत्त्व नव्हतं. आसपासच्या भागात अनेक सुफी संतांची थडगी आहे. असाच एक पवित्र दर्गा आहे मटका पीर. या पीरने भक्तांना सांगितलं की मानवी शरीर एका मातीच्या मडक्यासारखं नाजूक असतं आणि महत्वाचं म्हणजे रिकामं. रोंदी पीर दे रोजे दे बन जावा, रोंदी पीर दे रोजे दे बन जावा. भक्त जे त्यांचे नवस पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायला इथे येतात ते कृतज्ञतेने मातीचं मडकं इथे ठेवून जातात. किल्ल्याची एक भिंत प्राणी संग्रहालयाला लागून आहे, जिथे तुम्ही निसर्ग सौंदर्याचा आणि निखळ पर्यावरणाचा आनंद उपभोगू शकता. याची दुसरी बाजू प्रगती मैदानाच्या दिशेला उघडते, जिथे आंतरराष्ट्रीय व्यापार, जत्रा आणि प्रदर्शनं भरवण्यात येतात, जिथे भारत आपले गुणकौशल्य दाखवतो. जुना किल्ला नामशे स्मारक नाहीये, ते एक जीतं जागतं रूपक आहे. एक पूल जो दोन विश्वांना जोडतो. पहिलं प्राचीन मध्ययुगीन आणि दुसरं अत्याधुनिक.